आपके साथ क्या हुआ है? मेरे को 4 राउंड घुमाए, तो अभी भी बोले थे। तीसरी बार में बोले, पहली बार में भी टाई बोले, दूसरी बार में भी टाई बोले, तीसरी बार में भी टाई बोले, फिर चौथी बार में वो लड़की मेरे बॉक्स में आई और भागने लगी। तो बोलते तू तीसरा आई है, लेकिन मैं पहला आई हूँ, उन लोग दे रहे नहीं है। तो वो लड़की मेरे से बड़ी थी, मैंने टीचर को बोली टीचर ये लड़की बड़ी है, तो टीचर बोलने लगा। तो बोलते हैं टीचर का भी कोई कहना ना मान रहा है। तो बोलते हैं क्या हम लोग की लड़की पहला आई है, तो भी कोण नाही मान रहा था। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये मनोर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेणारी हिफजा युसुफ खान हिने सुद्धा 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता। या धावण्याच्या स्पर्धेमध्ये हिफजा ही पहिल्या क्रमांकावर आली होती, मात्र तिला तिसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले। तेथील पंचांनी तिला तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे घोषित केले अशी तक्रार या मुलीने व तिच्या पालकांनी केली आहे। तर या प्रकरणी आज आम्ही मनोर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत जाऊन शिक्षकांची भेट घेतली। याबाबत शाळेचे SMC कमिटीचे सदस्य फारुक पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा मनोर या शाळेचा मी SMC कमिटीचा सदस्य आहे फारुक पटेल। आपल्या प्रेस रिपोर्टरने माझी मुलाखत घेतली आणि मला विचारले की आपल्या शाळेतील एक विद्यार्थिनी जिच्या पालकांनी एक तक्रार केलेली आहे। आमच्या उर्दू शाळे मनोरमधील एक विद्यार्थिनी 5वी मध्ये शिकत आहे, हिफजा युसुफ खान। हिची बीट स्पर्धेमध्ये मनोरच्या शाळेत पहिला क्रमांक आला होता। त्याच्यानंतर हिफजा युसुफ खानला तालुका लेवलला पालघर येथे भाग घेण्यास बोलवले। तेथे सुद्धा धावण्याच्या शर्यतीत 50 मीटरच्या धावण्याच्या शर्यतीचा प्रथम क्रमांक आला होता। त्याच्यानंतर 17 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूल वाडा येथे तिला बोलवण्यात आले। त्यामध्ये तिच्या 4 फेऱ्या घेण्यात आल्या। प्रत्येक फेरीत ती प्रथम क्रमांक आला होता, परंतु चौथ्या फेरीत दुर्दैवाने म्हणा की तिला चौथा नंबर देण्यात आला, तर तिसरा नंबर देण्यात आला। तर पंचांनी याच्यात काही भेदभाव केला आहे की काय अशी पालकांची शंका आहे। तर ते शंकेचे निरसन करण्यासाठी ते आमच्या शाळेत आणि लोकमत वार्ताहर यांच्याकडे सुद्धा गेले होते आणि त्यांनी अशी शंका आपली मांडली आहे की याबद्दल आपण चौकशी करून माझ्या मुलीला योग्य तो न्याय देण्यास आपण प्रयत्न करावे। तुम्हाला काय वाटतं की काय म्हणजे हा जो निर्णय त्यांनी दिलेला आहे, आता पंचांना सर्व अधिकार असतात, त्याच्यामध्ये SMC कमिटी किंवा वर्ग शिक्षक किंवा इतर यांना दखल देण्याचा काही अधिकार नसतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। जे अंपायर असतात, जे पंच असतात, त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो आणि स्वामी विवेकानंद हायस्कूल वाडा येथील पंचांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या मते त्यांनी बरोबर दिला असेल, परंतु पालकांना त्याच्याबद्दल थोडी शंका आहे, म्हणून ती दूर करावी। खरं काय आहे खोटं काय आहे त्याबद्दल आपण जरा स्पष्टीकरण देऊन आणि त्यांचं समाधान होईल असं त्यांना उत्तर द्यावं आपण। तर आता याबाबत तिच्या पालकांनी जे शाळेला पत्र दिले होते त्या पत्राच्या आधारे शाळेतून पालघर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात याबाबत शहानिशा करावी असे पत्र पाठवण्यात आले आहे। मात्र याबाबत आता सविस्तर व स्पष्ट माहिती जे त्यावेळी पंच होते त्या स्पर्धेच्या वेळी त्यांच्याकडूनच अधिक माहिती मिळणार आहे। याबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे लवकरच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वो लड़की मेरे से बड़ी थी, मैंने टीचर 17 जानेवारी रोजी वाडा येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये जी स्पर्धा झाली होती क्रीडा स्पर्धा आणि धावण्यामध्ये जी होती
हिफ्जा युसुफ खान ती आपल्या बरोबर आहे. त्यांच्या वडिलांची अशी तक्रार आहे की तिचा पहिला क्रमांक आला होता, मात्र तिला तिसरा क्रमांक दिलेला आहे. पंचांनी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा घेतलेला आहे असं त्यांची तक्रार आहे. तर आपल्या बरोबर हिफ्जा आहे, तिच्याचकडून जाणून घेणार आहोत आपण की नेमकं त्या दिवशी काय घडलेलं. ही उर्दू शाळा आहे, जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे आणि हिफ्जा आपल्या बरोबर. हिफ्जा आप कितवीं में पढ़ती हो? 5वीं क्लास में. अच्छा, 17 तारीख को जो क्रीड़ा स्पर्धा आयोजित किया गया था वहाँ पर आप भी गई थी. और आपको ऐसा लग रहा है कि आपका पहला नंबर था और पंच जो थे उन्होंने जो निर्णय दिया था कि आपका तीसरा नंबर आया है. तो क्या बोलना चाहेंगे इस बारे में? मेरा नाम है हिफ्जा युसुफ खान. मैं 5वीं क्लास में पढ़ती हूँ. मेरे को 4 बार उन लोगों ने राउंड घुमाया. फर्स्ट मैं पहले राउंड में भी फर्स्ट आई और दूसरे राउंड में भी मैं फर्स्ट आई हूँ. लेकिन लोग बोल रहे थे पहले राउंड में भी टाई बोले, दूसरे राउंड में भी टाई बोले, तीसरे राउंड में भी टाई बोले. फिर चौथे राउंड में वो लड़की मेरे बॉक्स में आके भाग रही थी. तो फिर ना मैंने बोली टीचर ये लड़की मेरे बॉक्स में आके भाग रही है. तो टीचर ने बोले, तो टीचर का भी कोई नहीं सुन रहा था. फिर ना वो लड़की मेरे से थोड़ी सी बड़ी भी थी. अच्छा, बड़ी थी. हाँ. तो एकदम लास्ट जो फाइनल जो स्पर्धा हुई थी उसमें आप भागते जा रही थी, तो आपको ऐसा लगा कि आप फर्स्ट ही आई हो, ऐसा आपको लग रहा है एकदम? बिल्कुल. हाँ, वो लड़की मेरे बॉक्स में आई थी. मैंने सबसे पहले पैर रखी. वो जो लास्ट वाली लड़की थी उसका पैर नहीं था और जो बीच वाला लड़की थी उसका ही पैर नहीं था. सबसे पहले ना मेरा पैर गिरा, फिर वो सेकंड वाली मेरे जो बाजू में थे उसका गिरा. अच्छा, पूरा यकीन है आपको? हाँ.